नमस्कार शेतकरी बांधवांनो, कृषी बाबा चॅनलमध्ये मी शुभम इंगोले आपल्या सहर्ष स्वागत करतो। तर शेतकरी बांधवांनो, आज आपण आलेलो आहे पवन भाऊ गिरी, राहणार डोंगरकिनी, तालुका मालेगाव, जिल्हा वाशिम यांच्या शेतामध्ये। तर आपण माझ्या मागे बघू शकता त्यांचा अद्रकीचा प्लॉट आहे आणि या प्लॉटला साधारण आता जवळपास 30 ते 32 दिवस कंप्लीट झालेले आहेत आणि जवळपास त्यांची 75% किंवा 80% या दरम्यान त्यांच्या अद्रकीची पूर्णपणे उगवण झालेली आहे। तर या स्टेजमध्ये शेतकरी बांधवांनो, बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की हळदीला किंवा अद्रकीला या स्टेजमध्ये काय नियोजन केलं पाहिजे। तर शेतकरी बांधवांनो, आपल्या शेतामध्ये जर आपण शेणखत वापरलं असेल किंवा पहिला काडी कचरा न कुजलेला काडी कचरा असेल तर आपल्याला याच्यात हुमणी अळीचा प्रादुर्भाव दिसून येतो। तर हुमणी अळी कंट्रोल करण्यासाठी आपल्याला कोणत्याही चांगल्या ब्रँडचा बिवेरिया बॅसियाना किंवा मेटारायझम किंवा व्हर्टिसिलियम लॅकॅनी हे प्रति एकर जर लिक्विड फॉर्म्युलेशनमध्ये असेल तर 1 लिटर आणि पावडर फॉर्म्युलेशनमध्ये असेल तर प्रति एकर 2-2 किलोच्या हिशोबात आपल्याला सोडायचं आहे। आणि ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये हुमणी तोंड आहे ते लाल झालेलं असेल आणि तिचे पाय जे असतील ते लाल झालेली जर असतील तर आपल्याला त्याच्यासोबत कोणत्याही सस्पेन्शन कॉन्सन्ट्रेशनमधलं थायमिथोक्झॉम किंवा क्लोरॅन्ट्रिनिप्रोल किंवा इतर जे आपलं थायमिथोक्झॉम लॅम्बडा कॉम्बिनेशनमधलं आपल्याला ते लिक्विड वापरायचं आहे। तर शेतकरी बांधवांनो, हे झालं हुमणी अळीबद्दल। आणि ज्यांना हुमणी अळीचा प्रादुर्भाव दिसत नसेल त्यांनी या जे अद्रक पीक आहे, अद्रक पिकाच्या ग्रोथसाठी आपल्याला काय करायचं आहे, NPKच्या कॉन्सोर्शिया घ्यायचे आहेत प्रति एकर 500 ml ते 1 लिटरच्या हिशोबाने। आणि त्याच्याबरोबर कोणत्याही चांगल्या ब्रँडेड कंपनीचा आपल्याला मायक्रोरायझा घ्यायचा आहे प्रति एकर 100 ते 200 ग्रामच्या हिशोबाने। आणि त्याच्याबरोबर आपल्याला बुरशीचा अटकाव करण्यासाठी कोणत्याही चांगल्या ब्रँडचा ट्रायकोडर्मा लिक्विडमध्ये असेल तर प्रति एकर 1 लिटर आणि जर पावडर फॉर्म्युलेशनमध्ये असेल तर प्रति एकर 2 किलोच्या हिशोबात घ्यायचा आहे आणि डेक्स्ट्रोजमध्ये असेल तर प्रति एकर अर्धा किलोच्या हिशोबात। तर शेतकरी बांधवांनो, या डोसबरोबर आपण 19 वापरू शकता। आणि जो मी तुम्हाला बिवेरियाचा आणि मेटारायझमचा आणि व्हर्टिसिलियम लॅकॅनीचा डोस सांगितलेला आहे त्याच्याबरोबर सुद्धा तुम्ही जे आपलं 19 खत आहे, वाढ जर नसेल तर आणि फुटव्यासाठी जर आपल्याला वापरायचं असेल तर 1261 हे ग्रेड आपण खताचे वापरू शकता। तर शेतकरी बांधवांनो, आपण सुद्धा अशा प्रकारे नियोजन करून आपलं हळद किंवा अद्रक पीक असेल त्याची पहिली ड्रिचिंग करू शकता। तर व्हिडिओला बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद। जमलं ना? आता काढ तू याचा